केमिस्ट्री. पण फंक्शनल ग्रुप हा पॉईंट पाहिला होता त्या दिवशी. आहे लक्षात? फंक्शनल ग्रुप म्हणजे काय असतो? एखादा आयटम असतो किंवा ग्रुप ऑफ आयटम असतो. हा झाला होता पॉईंट. व्हॉट इज फंक्शनल ग्रुप? इट इज आयटम ऑर ग्रुप ऑफ आयटम जो काय करतो? कॅरेक्टरिस्टिक्स कोणाची ऑर्गॅनिक कंपाऊंडची प्रॉपर्टीज दाखवतो. कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज. राईट? जर OH असेल तर काय दाखवतो? अल्कोहोल. दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. राईट? इज गिवन बाय फंक्शनल ग्रुप. आता पाहूया आज आपण होमोलोगस सिरीज. होमोलोगस सिरीज म्हणजे सारखी सारखी असलेली सिरीज असते. होमोलोगस सिरीज सारखेपणा. होमोलोगो मीन्स सारखेपणा. ओके. तर एक हे पण काय असते? एक सिरीज असते. एक सिरीज ज्या प्रकारे फंक्शनल ग्रुप होत आहे, एक हे सुद्धा ग्रुप असतो किंवा एक सिरीज असते. आणि त्या सिरीजमध्ये किंवा ग्रुपमध्ये काय असतात? कंटेनिंग द कॅरेक्टरिस्टिक्स फंक्शनल ग्रुप असतो याच्यामध्ये. दिस इज ऑल्सो वन ग्रुप और series, and this series contains what it contains. It contains the containing the characteristics. Okay, characteristics functional group असतो याच्यामध्ये. कॅरेक्टरिस्टिक्स काय असतो? फंक्शनल ग्रुप. इट इज अ सिरीज. होमोलोगस काय असते? एक प्रकारची सिरीज असते आणि यामध्ये एक कॅरेक्टरिस्टिक्स काय असतो? फंक्शनल ग्रुप असतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज होमोलोगस सिरीज. आणि याच्यातले मेंबर जे असतात मेंबरला म्हणतात होमोलोगस. द मेंबर्स आर कॉल्ड ॲज homologous. It is called as homologous members. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, यानंतर कळते. देर आर नंबर ऑफ होमोलोगस सिरीज. होमोलोगस सिरीज खूप असतात सगळ्या फॅमिलीचे. फंक्शनल ग्रुप आला की काय असते? फॅमिली असते. तर प्रत्येक फॅमिलीचे अशी खूप काय होमोलोगस सिरीज आहे. तर ते आपण वन बाय वन पाहू. होमोलोगस सिरीज त्याला कोणते सिरीज बनायचे? दे आर कॉल्ड ॲज होमोलोगस सिरीज. तर ईच मेंबर याच्यामधला जो मेंबर असतो ते मेंबर्स आर रिप्रेझेंटेड बाय जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. The members are represented by general molecular formula. कोणता फॉर्म्युला असतो? जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. काय असते? सगळे एक एक्झाम्पल घेऊन सांगतो मी तुम्हाला. तर त्या एक्झाम्पलमध्ये पाहू आपण सगळे. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि मेंबर्स रिप्रेझेंट करतात. आणि सक्सेसिव्ह मेंबर असेल एखादा, the successive members are differ by कशाने डिफर असतात? CH2. successive member is differed by CH2. for example we will see, for example alkane family. alkane बघा इकडे लक्ष द्या. अल्केन फॅमिली आहे. याच्यामध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स फंक्शनल ग्रुप काय असतो? याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो आणि याच्यात मेंबर्स असतात. Okay, alkane is what? One of the characteristics functional group. Alkane have the characteristics functional group. Similarly, alcohol, if we see alcohol, in which also characteristics functional group. The members are called as homologue. Alkane चे member कोणते असतात? Alkane, methane, ethane, propane. This is homologous. Homologous म्हणजे सारखे. अल्कोहोल असंच अल्कोहोल काय असतं? मिथेनॉल किंवा काय असतो? इथेनॉल किंवा काय असतो? प्रोपॅनॉल. हे सगळे काय असतात? होमोलोगस. त्याला काय म्हणायचे? होमोलोगस सिरीज असते. एक प्रकारची सिरीज आहे बघा. अल्केन जनरल मॉलिक्युलर मेंबर्स आर कॉल्ड ॲज होमोलोगी. दीज मेंबर्स, या मेंबर्सला काय म्हणायचे? मेंबर्स आर कॉल्ड ॲज होमोलोगी. मेंबर्स आर रिप्रेझेंटेड बाय जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला.
कोणताही मेंबर असेल त्याचा एक फॉर्म्युला असतो. मेंबर्स आर रिप्रेझेंटेड बाय जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. या मेंबरचा काय फॉर्म्युला? CH4. मिथेनचा काय माहिती आहे तुम्हाला? मिथेनचा फॉर्म्युला काय? C2H6. प्रोपेन C3H8. ठीक आहे. मिथेनॉल CH3 काय असतो? OH. इथेनॉल C2H5 काय? OH. प्रोपेनॉल C3H7 काय? OH. राइट. तर आता बघा, अल्केन मेंबर्स आर कॉल्ड एज होमोलोगी अँड मेंबर्स आर रिप्रेझेंटेड बाय, कशाने रिप्रेझेंट करायचं? जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. मेंबर्स आर रिप्रेझेंटेड बाय जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके. सक्सेसिव्ह मेंबर्स, सक्सेसिव्ह म्हणजे पाठोपाठ येणारे, एकानंतर एक येणारे, त्याला काय म्हणायचं? सक्सेसिव्ह. द सक्सेसिव्ह मेंबर्स आर डिफर्ड बाय, कशाने डिफर करायचं? CH. बघा, हा याचा सक्सेसिव्ह कोणता आहे? त्याच्यानंतर येणारा. सक्सेसिव्ह म्हणजे नंतर येणारा. CH4 च्या नंतर कोण आहे? C2H6 आहे. तर या दोघांमधला फरक बघा किती असतो? C2H6 मधून CH4 काढा. इफ वी रिमूव्ह C2H6 मधून काय काढलं आपण? CH4 काढला. काय राहतं बघा? C2H6 मधून काय काढला आपण? CH4 काढला. काय राहतो? C2 मधून C गेला C, H6 मधून H4 गेला, किती राहतो? H2. म्हणजे सक्सेसिव्ह मेंबर्स डिफर आहेत कशाने? CH2. कोणतीही होमोलोगस सिरीज बघा, त्याच्यात काय असतं? डिफरन्स काय येतो? CH2. कोणत्याही होमोलोगस सिरीज मध्ये डिफरन्स असतो. काय असतो? डिफरन्स इज, व्हॉट इज डिफरन्स? दॅट इज CH2. समजेल? आता याच्यात पहा, याच्यात जर आपण पाहिलं या दोन मेंबर मध्ये C2 मधून C गेला, काय राहतो? C. H5 मधून H3 गेलं, काय राहतो? H2. OH सेम आहे दोघांमध्ये. CH2. So the successive members are काय? Differ by CH2. This is called as homologous series. अल्केनची होमोलोगस सिरीज कोणती असेल? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन. सो ऑल दीज आर व्हॉट? होमोलोगस सिरीज. याला कोणती सिरीज म्हणायची? होमोलोगस सिरीज. सिमिलरली अल्कोहलची होमोलोगस सिरीज कोणती? मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल, पेंटेनॉल, हेक्सेनॉल, हेप्टेनॉल, ऑक्टेनॉल, नोनेनॉल, डिकोनॉल. सो ऑल दीज आर व्हॉट? होमोलोगस सिरीज. ओके. सिंपल आहे, व्हेरी सिंपल इट इज. तर कसं आहे याच्यामध्ये? होमोलोगस सिरीजमध्ये काय असते? सिरीज असतो किंवा काय असतो? ग्रुप असतो. आणि ज्यामध्ये काय असतं? कॅरेक्टरिस्टिक्स काय असतो? कॅरेक्टरिस्टिक्स फंक्शनल ग्रुप असतो याला. बघा एक एक पॉईंट आता. होमोलोगस म्हणजे काय? सारखे असतात. कॅरेक्टरिस्टिक्स काय असतो? फंक्शनल ग्रुप असतो. ओके. राईट. मेंबर्स आर कॉल्ड एज, या मेंबर्सला काय म्हणायचे? द मेंबर्स आर कॉल्ड एज होमोलो. होमोलो, HOMOLO, होमोलो. या मेंबर्सला कशाने करायचं रिप्रेझेंट? मेंबर्स आर रिप्रेझेंटेड बाय, मेंबर्स आर रिप्रेझेंटेड बाय व्हॉट? जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. दे आर रिप्रेझेंटेड बाय व्हॉट? जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. व्हेरी सिंपल. यू टेक एनी सक्सेसिव्ह मेंबर, कोणताही सक्सेसिव्ह मेंबर घ्या तुम्ही, त्याचा डिफरन्स काय येतो? इन एनी सक्सेसिव्ह मेंबर द डिफरन्स इज ऑलवेज CH2. द डिफरन्स इट इज डिफर्ड बाय व्हॉट? CH2. मेन महत्वाचा पॉईंट कोणता? CH2. डिफरन्स काय येतो? एनी सक्सेसिव्ह मेंबर मध्ये डिफरन्स इज ऑलवेज CH2. कोणतीही तुम्ही घ्या होमोलोगस सिरीज. तर समजलं होमोलोगस सिरीज. मिथेनचा काय फॉर्म्युला? CH4 माहिती आहे तुम्हाला. मिथेनचा काय? CH4. इथेनचा C2H6. Methane is CH4. Ethane is what? C2H6. They are differed by what? C2H6 and CH4 differ by कशाने? C2H6 and CH4 differ by what? CH2. अल्कोहोल घ्या, कोणती फॅमिली घ्या तुम्ही, डिफर बाय काय येतो? CH2 नेहमी.
तर त्याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड एज होमोलोगस सिरीज. आला काय, होमोलोगस सिरीज सोपा आहे. फंक्शनल ग्रुप झाला आपला, होमोलोगस सिरीज झाला. सपोज नॉमेनक्लेचर. ओके, the next point now we will see the nomenclature. नामकरण करायचे. आता नामकरण करण्याच्या काही पद्धती आहेत ते पाहू आपण. The nomenclature of organic compounds. ओके, कोणाचे नॉमेनक्लेचर पाहू. ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचे नॉमेनक्लेचर आहेत. नॉमेनक्लेचरच्या काही मेथड्स आहेत, पद्धत आहेत. देर आर सम सिस्टीम आहेत काही. तर त्यामध्ये एक सिस्टीम आहे दॅट इज द IUPAC. IUPAC हा नाव ऐकलं का तुम्ही? आय मीन्स व्हॉट? इंटरनॅशनल. इंटरनॅशनल. यू म्हणजे काय? युनियन. युनियन ऑफ. पी म्हणजे काय? प्युअर. प्युअर अँड. ए म्हणजे काय? अप्लाइड. सी म्हणजे काय? केमिस्ट्री. IUPAC. आय मीन्स व्हॉट? इंटरनॅशनल. यू म्हणजे युनियन ऑफ. युनियन म्हणजे संघटना. प्युअर शुद्ध. अप्लाइड उपयोजित. अप्लाइड म्हणजे काय? उपयोजित. उपयोग करणे, दॅट इज कॉल्ड एज उपयोजित. प्युअर शुद्ध. युनियन म्हणजे काय असते? संघटना. केमिस्ट्री रसायनशास्त्र. सो IUPAC दिस इज द वन सिस्टम ऑफ nomenclature. Organic compounds, there are the number of organic compounds. Organic compounds नंबर ऑफ आहेत, लाखो आहेत, दररोज बनतात लाखो. तर इनक्या सगळ्यांचे आपण नाव कसं लक्षात ठेवणार? ऑल दीज नेम्स, हाऊ वी कॅन नेम देम. सो देर आर सम फॅमिलीज and in that families how the nomenclature is given by one method. That is, one method is international system. International means all over the world. सपोज आपण मिथेनला मिथेन म्हणायलो, केमिस्ट्री पूर्ण जगामध्ये एकच आहे. ऑल ओव्हर द वर्ल्ड द केमिस्ट्री इज ओनली वन केमिस्ट्री, सेम केमिस्ट्री, सेम सायन्स. तुम्ही कोणती रिॲक्शन करा ती दुसऱ्या देशामध्ये तीच असणार, दुसरी रिॲक्शन नसणार. प्रोपेनला प्रोपेनच म्हणणार, ब्युटेनला ब्युटेनच म्हणणार. ती इंटरनॅशनल सिस्टीम आहे. त्या सिस्टीमला काय म्हणू? इंटरनॅशनल सिस्टीम. पूर्वीच्या काळी इंटरनॅशनल सिस्टीम नव्हती. त्याच्या आधी त्याचं ओरिजिन, कशापासून तो उगम, त्याचा ओरिजिन, त्याचं नाव देत होते. ओरिजिन वरून. म्हणजे एखादा ॲसिड आहे, सायट्रस ॲसिड आहे सपोज. सायट्रस ॲसिड कशामध्ये असतो? सायट्रस फ्रूट्समध्ये असतो. सायट्रस फ्रूट्स. सायट्रस फ्रूट्स म्हणजे एक फॅमिली आहे, लिंबू वर्गीय असतात, सगळे लिंबू असतात त्याच्यामध्ये. सो सायट्रस फ्रूट्स. म्हणून त्या ॲसिडला काय नाव दिलं? सायट्रस ॲसिड. म्हणजे हा त्याचा काय झाला? ओरिजिन झाला. लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हा काय झाला? सायट्रस ॲसिडचा ओरिजिन कोण आहे? सायट्रस फ्रूट्स. सायट्रस फ्रूट्समध्ये तो अस्तित्व एक्झिस्टमध्ये होता, ओरिजिन होता त्याचा. त्यामुळे त्याचं नाव काय? सायट्रस ॲसिड. फॉर्मिका, फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिड हे नाव ऐकलं तुम्ही. तर हे कुठं आढळलं? फॉर्मिक ॲसिड फाउंड इन द रेड अँट, लाल मुंग्यामध्ये. रेड अँट, ज्याला लॅटिनमध्ये म्हणतात फॉर्मिका. काय म्हणतात त्याला? फॉर्मिका. लाल मुंग्या. लाल मुंग्यामध्ये आढळला, काय आढळला? फॉर्मिक ॲसिड. म्हणून त्याला काय म्हटलं गेलं? फॉर्मिका. लाल मुंग्याला काय म्हणतात लॅटिनमध्ये? इन लॅटिन इट इज कॉल्ड एज फॉर्मिका. रेड मुंग्याला काय म्हणतात? फॉर्मिका. म्हणून याचं नाव आहे फॉर्मिक ॲसिड, सायट्रस ॲसिड. पण हे चालत नाही. हे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच हे नाव देता येते. पण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये देता येते का?
वर्ल्डमध्ये कोणती पद्धत असते? IUPAC. आय म्हणजे इंटरनॅशनल, यू म्हणजे युनियन ऑफ, पी म्हणजे प्युअर अँड, ए म्हणजे अप्लाइड, सी म्हणजे केमिस्ट्री. तर हे जुनी पद्धत होती ओरिजिन वरून नाव देण्याची. म्हणून याला कॉमन नेम म्हटले. इट इज कॉल्ड ॲज विच सिस्टीम? इट इज कॉमन नेम सिस्टीम. या सिस्टीमला काय म्हटलं गेलं? कॉमन नेम. या सिस्टीमला काय म्हटलं गेलं? IUPAC नेम. कॉमन नेमचं दुसरं नाव होतं, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रायव्हियल नेम. काय नाव दिलं याला? ट्रायव्हियल नेम. हे नाव लक्षात ठेवा. कॉमन नेम कशावर आधारलेली असते? ओरिजिनवर, त्याचा सोर्सवर, त्याचा स्त्रोत असेल किंवा ओरिजिन किंवा सोर्स पण. सायट्रिक ॲसिडचा सोर्स काय? सिट्रस फ्रुट्स. फॉर्मिक ॲसिडचा सोर्स काय? फॉर्मिका, लाल मुंग्यामध्ये आढळते, लाल मुंग्यामध्ये, रेड अँट्स. ठीक आहे. अशाच प्रकारे कार्बन 60 चा शोध लागला होता, कार्बन 60. दॅट इज कॉल्ड ॲज बकमिन्स्टर. बकमिन्स्टर, नॉट मिनिस्टर, मिन्स्टर. बकमिन्स्टर फुलेरिन. फुलेरिन. कार्बनचे ॲलोट्रॉप माहिती आहे तुम्हाला? कोणते आहेत कार्बनचे ॲलोट्रॉप माहिती आहे ना? कोणते आहेत? डायमंड, अजून काय असतो? ग्राफाइट, अजून काय असतो? फुलेरिन. सो त्याला याचं नाव C60. एक सायंटिस्ट होता बकमिन्स्टर फुलर म्हणून सायंटिस्ट होता. बकमिन्स्टर फुलर नावाचा एक सायंटिस्ट होता, आर्किटेक्ट होता, आर्किटेक्ट. तर या आर्किटेक्टच्या नावावरून याचं नाव पडला C60चं नाव, कार्बन C60. इट इज कॉल्ड ॲज फुलेरिन. त्याचा शेप होता, इट इज जस्ट लाईक दॅट द जिओडेनिक डोम. इट इज द जिओडेसिक डोम. जिओडेसिक डोम. डोम म्हणजे काय असते? घुमट असते, घुमट. अशा प्रकारे असा घुमट असतो ना, माहिती आहे ना? तर एक जिओडेसिक डोम होता, डोम, राईट. तर त्या डोम सारखा दिसत होता. इट इज सिमिलर टू, सिमिलर. C60 वॉज सिमिलर टू कोणासारखा होता? जिओडेसिक डोम सारखा होता. त्याचं नाव होतं बकमिन्स्टर फुलेरिन. मग त्याचं नाव पडलं बकमिन्स्टर फुलर. या आर्किटेक्टने याचं नाव काढला म्हणून त्याचं नाव, हा नाव दिला फुलेरिन. पण हे नाव चालत नाही कशामध्ये? IUPAC मध्ये चालत नाही. IUPAC मला इंटरनॅशनल सिस्टीम होती, ही ओल्ड सिस्टीम. दिस इज ओके. कॉमन नेम और कॉमन नेमचं दुसरं नाव काय? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रायव्हियल नेम सिस्टीम. ट्रायव्हियल नेम सिस्टीम. इट बेस्ड ऑन ओरिजिन और बेस्ड ऑन सोर्स. The citric acid, this is citric acid. It is which acid? It is citric acid found in the citrus fruits. Formic acid found in the red ant. असे खूप आहेत अजून. Acetic acid found in acetum. Butyric acid found in the butter. Propionic acid. Pro means first cat. Just like that protozoa, first family on the earth. त्याला काय म्हणतात? प्रोटोझोआ, फर्स्ट. तर अशी खूप नाव आहेत की जे त्या नावाने नाव ओळखले जातात, पण त्याशिवाय त्यांची IUPAC सिस्टीम महत्त्वाची असते. दिस IUPAC सिस्टीम नॉमेनक्लेचरचे सगळ्यांचे काय करायला होतं आपण? नामकरण. ठीक आहे. दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑल्सो. नॉमेनक्लेचर इज सगळ्या चॅप्टरचा खूप इम्पॉर्टंट आहे. दोन सिस्टीम पाहिले आपण नॉमेनक्लेचरचे. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. राईट. ओके. व्हॉट्स पॉवर? चला पहा आता एक एक मला आन्सर सांगा. नॉमेनक्लेचरचे दोन सिस्टीम सांगितलं. पहिली कोणती सांगितलं? आपण दोन सिस्टीम पाहिलं होता नॉमेनक्लेचरची. पहिली कोणती पाहिलं? फर्स्ट वन इज IUPAC. काय म्हणतात त्याला? IUPAC. राईट. IUPAC. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज IUPAC. IUPAC. राईट. आणि इकडची कोणती आहे दुसरी? वन इज IUPAC सिस्टीम अँड अनदर वन इज कॉमन नेम. व्हेरी गुड. कॉमन नेम और ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रायव्हियल नेम. कॉमन नेमचं दुसरं नाव काय? कॉमन नेम ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रायव्हियल नेम. म्हणा काय म्हणतात त्याला? ट्रायव्हियल नेम.
ओके ट्रायव्हियल नेम IUPAC and काय कॉमन नेम राईट व्हेरी गुड कॉमन नेम ऑल्सो कॉल्ड एज ट्रायव्हियल नेम ठीक आहे आय म्हणजे काय इंटरनॅशनल हे पाठ ठेवा IUPAC माहिती होतं तुम्हाला IUPAC माहिती होत असेल तर नो प्रॉब्लेम 10वीला झालं काय IUPAC झालं 10वीला IUPAC 10वीला झालं का हो वा IUPAC नाव ऐकलं होतं तुम्ही पहिलं हां IUPAC एक संघटना असते आय म्हणजे काय इंटरनॅशनल यू म्हणजे युनियन पी म्हणजे प्युअर ए म्हणजे अप्लाइड सी म्हणजे केमिस्ट्री तर दोन पद्धती आहेत त्यांचे कॉमन नेम आणि IUPAC नेम कॉमन नेम म्हणजे काय बेसिकला झालं होतं ठीक आहे 10वीला नाही झालं होतं 10वीला कॉमन नेममध्ये काय म्हणतात हो तुम्हाला शिकवलं होतं कॉमन आणि IUPAC सगळ्या फॅमिलीचे व्हिडिओ पण आहेत असं असतं बेसिक करा त्याच्या बेसिकचे खूप फायदा होतो हां बेसिकचा फरक पडतो असं राईट हे झालं नॉमेनक्लेचर नामकरण C60 ला काय म्हणतात कार्बन C60 इज कॉल्ड एज बकमिन्स्टर कार्बन C60 ला काय म्हणतात बकमिन्स्टर म्हणा बकमिन्स्टर बकी बॉल असते चेंडू कोणासारखा असतो तो जिओडेसिक डोम that is which is similar to what जिओडेसिक कोणता डेसी जिओडेसी भौगोलिक घुमट होता ते एक भौगोलिक घुमट ओके तर त्या भौगोलिक घुमट सारखा होता कोण C60 कार्बन किती कार्बन 60 फुटबॉल सारखा होता कार्बन 60 कसा होता दॅट इज द बॉल बाकी बॉल सारखा होता फुटबॉल कसा असतो असे हेक्सागोन पेंटागोन हेक्सागोन तर याच्यामध्ये कार्बन होते ओके दॅट इज कॉल्ड एज व्हॉट बकमिन्स्टर कार्बनचं आहे ते कार्बन 60 राईट कार्बनचं काय कार्बन 60 सायट्रिक ॲसिड कशात असतो सायट्रिक ॲसिड इज फाउंड इन विच फ्रुट्स सायट्रिक ॲसिड फाउंड इन citric acid is found in which fruits citrus fruits which fruits come citrus fruit कोणते फ्रूट citrus fruits कोणत्या फ्रूट मध्ये नाही का citrus fruit म्हणजे लिंबू वर्गीय citrus म्हणजे लिंबू वर्गीय that is कोणते येतात ऑरेंज है ना citrus fruits are lemon orange मोसंबी so that are what citrus fruits पायनॅपल पण असतं वाटतं पायनॅपल लेमन सायट्रस जे फ्रुट्स असतात त्याच्यात असते ऑल द सायट्रस फ्रुट्स कंटेन्स द सायट्रिक ॲसिड फॉर्मिक ॲसिड कशात असतं फॉर्मिक ॲसिड प्रेझेंट इन रेड अँड मुंगी चावलं तर काय होते चरचर करते काय करते ॲसिड असते काय असते त्याच्यात ॲसिड असतो कोणतं ॲसिड असतं फॉर्मिक ॲसिड असतो कोणतं ॲसिड फॉर्मिक ॲसिड असतो आहे ना कोणतं ॲसिड असतो दॅट इज द फॉर्मिक ॲसिड राईट विच ॲसिड दॅट इज कॉल्ड एज फॉर्मिक ॲसिड रेड अँड कशामध्ये असते ते लाल मुंग्यामध्ये मच्छर चावला तर होत नाही मच्छरमध्ये नसते कशामध्ये असते लाल मुंग्यांमध्ये असतो रेड अँड दे कंटेन्स फॉर्मिक ॲसिड असते त्याच्यामध्ये मुंगीच एवढी बारीक असते त्याच्यात ॲसिड असतो बघा लक्ष द्या तर हे कशाच्या आधारावर आहे ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन ऑर सोर्स ओके ऑन द बेसिस ऑफ व्हॉट ओरिजिन ऑर ऑन द बेसिस ऑफ सोर्स these are the nomenclature of organic compound is over any doubt कोणाला nomenclature अजून डिटेलमध्ये पाहणार आहोत आपण हे फक्त एक ट्रेलर आहे अजून अजून पूर्ण पिक्चर बाकी आहे ओके पूर्ण सिलेबस बाकी आहे थोडंसं आहे पॉईंट
राईट. सो दीज आर द व्हेरी सिम्पल पॉईंट्स. चला अर्धा समजायले काय नोट टू प्रोव्हाइड दिवशी पवार अर्धा समजायला सर्वांना ओके राईट. आता पाहू नॉमेनक्लेचर हायड्रोकार्बनचे कसे करतात. ओके हायड्रोकार्बनचे नॉमेनक्लेचर राईट. सो दिस इज द IUPAC अँड कॉमन नेम अँड विच नेम IUPAC कॉमनचं दुसरं नाव लक्षात ठेवा. इथे MCQ मध्ये येतात ना CETच्या MCQ मध्ये येतात हे क्वेश्चन. CETला येतात सोपे सोपे नीटला येत नाही तेवढे सोपे. कॉमन नेम प्लस दुसरं नाव काय कॉमन नेम ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रायव्हियल नेम. ट्रायव्हियल नेम कशाच्या आधारावर असते ओरिजिन ऑर सोर्स. इट इज प्रेझेंट बेस्ड ऑन व्हॉट ओरिजिन ऑर व्हॉट सोर्स. ओके नाउ वी विल सी nomenclature of hydrocarbon चे nomenclature सुरू करतो. एक एक घ्या प्लीज. nomenclature of हायड्रोकार्बन काय पाहतो का हायड्रोकार्बनचे nomenclature. हायड्रो आणि कार्बन असतात त्याच्यात. हां काय असतात हायड्रोजन असतो आणि कार्बन असतो. ज्यामध्ये हायड्रोजन अँड व्हॉट कार्बन इज प्रेझेंट दे आर कॉल्ड एज हायड्रोकार्बन्स. ओके हायड्रोकार्बन एक एक्झाम्पल सांगतो मी बघा. याच्यात एक एक्झाम्पल आहे समजा असा CH3 बॉन्ड CH ला OH आहे बॉन्ड CH2. कार्बनची व्हॅलेन्सी किती करायची 4. या कार्बनची व्हॅलेन्सी बघा किती झाली. हे शिका हे खूप महत्त्वाचं आहे बेसिक. बाकी नाही समजलं तर समजलं हे समजायला पाहिजे. कार्बनची व्हॅलेन्सी बघा किती आहे 1 बॉन्ड आणि हा हायड्रोजन. लक्ष इकडं हा एक बॉन्ड आहे आणि किती हायड्रोजन आहे 3 हायड्रोजन. कार्बनची व्हॅलेन्सी किती होते 4. हा एक बॉन्ड 3 मागे पुढे सगळे पाहिजे बॉन्ड. आता या कार्बनच्या एक हायड्रोजन आहे या कार्बनला आणि बॉन्ड किती आहे 3 बॉन्ड 3 बॉन्ड 1 हायड्रोजन. सो व्हॅलेन्सी इज 4. या कार्बनची बघा किती आहे 2 हायड्रोजन 1 बॉन्ड अजून काय पाहिजे 1 बॉन्ड CH. इकडे असेल समजा Br. ओके अजून एक CH याला असेल समजा CH3. लास्टला अजून काय CH3. बघा प्रत्येक कार्बनची यांची व्हॅलेन्सी पाहिली होती आपण. या कार्बनची व्हॅलेन्सी बघा किती आहे बॉन्ड 1 2 3 बॉन्ड आणि हा एक हायड्रोजन म्हणून किती झाली व्हॅलेन्सी 4. या कार्बनची बघा किती आहे बॉन्ड 1 2 3 बॉन्ड आणि हे एक बॉन्ड म्हणून व्हॅलेन्सी 4. या कार्बनची बघा किती हायड्रोजन आहे दिस कार्बन हायड्रोजन्स आर 3 हायड्रोजन अँड बॉन्ड इज 1 बॉन्ड. सो व्हॅलेन्सी इज 4. ओके आता ही जी स्ट्रेट चेन आहे स्ट्रेट चेन दिसेल तुम्हाला. ही चेन कशी आहे आता दिस इज स्ट्रेट चेन. ओके या स्ट्रेट चेनला म्हणतात पॅरेंट चेन. इट इज कॉल्ड एज पॅरेंट चेन. पॅरेंट ही पॅरेंट आहे स्ट्रेट चेन आहे. कशी चेन आहे सरळ चेन आहे स्ट्रेट चेन आहे. स्ट्रेट चेनला किंवा काय म्हणायचं दॅट इज कॉल्ड एज पॅरेंट चेन. पॅरेंट चेनला काय असतो फंक्शनल ग्रुप्स आहेत बघा. समजा कसे हाय काय Br हाय काय OH. Br म्हणजे काय इट इज फंक्शनल ग्रुप. Br म्हणजे काय हे काय OH आहे दिस इज OH. OH इज द फंक्शनल ग्रुप. Br इज ऑल्सो व्हॉट फंक्शनल ग्रुप. CH3 कोणता फंक्शनल ग्रुप नसतो. CH3 इज नॉट फंक्शनल ग्रुप. इट इज द सबस्टिट्यूएंट. याला काय म्हणायचं सबस्टिट्यूएंट. सबस्टिट्यूएंट किंवा यालाच काय म्हणतात जसं याला काय म्हटलं आपण पॅरेंट चेन तर याला म्हणतात ब्रँचड चेन. इज कॉल्ड एज व्हॉट ब्रँच असते. ओके ब्रांचिंग. तर असं असते. इथून आपल्याला नॉमेनक्लेचर सुरू करायचं आहे. ठीक आहे नॉमेनक्लेचर कॉमन नेम IUPAC नेम जसं म्हटलं मी. तर यानुसार ही जे जर चेन असेल स्ट्रेट चेन असेल तर याला काय म्हणायचं स्ट्रेट चेनला पॅरेंट चेन. स्ट्रेट चेन इज कॉल्ड एज व्हॉट पॅरेंट चेन. These two groups are called as what? These two groups Br and OH are called as functional group. ठीक आहे पॅरेंट चेनला अटॅच असतात. कोणाला अटॅच आहे पॅरेंट चेनला. एक एक्झाम्पल आहे कोणताही असतो असा एक एक्झाम्पल घेतला. हा काय सबस्टिट्यूएंट असतो ब्रँच असतो. दिस इज कॉल्ड एज व्हॉट
substituent or what it is called as branching. Okay, this is called as what? Branch. ठीक है. स्ट्रेट चेन ला सांगा काय म्हणायचं. स्ट्रेट चेन इज कॉल्ड एज पॅरेंट चेन. ओके, स्ट्रेट चेन नेहमी त्याला काय म्हणायचं, पॅरेंट चेन. आणि दुसरे काय असतात त्याला अटॅच. पॅरेंट चेनला अटॅच कोण असतो, सबस्टिट्यूएंट अटॅच असतो किंवा काय असते, ब्रांच असते. सबस्टिट्यूएंट असतो किंवा काय असतो, ब्रांच असते. पॅरेंट चेनला कोणाला असते ते, पॅरेंट चेन. ओके, OH आणि BR काय आहे, OH and BR आहे सबस्टिट्यूएंट नाही ते काय आहे, ते OH and BR फंक्शनल ग्रुप्स आहेत. राइट. ओके, OH and BR are the functional groups. CH3 is काय, what is CH3? CH3 is the substituent. सबस्टिट्यूएंट ला काय म्हणतात, ब्रांच चेन. हे हायड्रोकार्बनचे आपण डिटेल नॉमेनक्लेचर कसं करतात एक एक्झाम्पल मध्ये पाहू आपण. हा एक एक्झाम्पल आहे जस्ट. तर कोणतेही एक्झाम्पल दिला तर तुम्ही सर्वात आधी त्याच्यात काय पाहायचं, कोणता एक्झाम्पल जरी दिला तर त्याच्यात पॅरेंट चेन कोणती असते पाहायची. त्यानंतर या दोन ग्रुपला काय म्हणतात, फंक्शनल ग्रुप्स म्हणतात. आणि हे काय ते सबस्टिट्यूएंट आहेत CH3. दीज आर कॉल्ड एज व्हॉट, सबस्टिट्यूएंट्स. ओके, त्याचे अजून एक्झाम्पल आहेत खूप बाकीचे. याशिवाय काही कॉमन नेम होते अजून, ते तुम्हाला मी सांगतो. कॉमन नेम जे तुम्हाला माहीत असतील किंवा नसतील, तर तसं आपण अजून कॉमन नेम कोणकोणते देतो, दुसरे अजून काही कॉमन नेम आहेत. फॉर एक्झाम्पल देर आर सम कॉमन नेम्स. क्लोरोफॉर्म, CHCl3 हा काय कॉमन नेम आहे, क्लोरोफॉर्म. ओके, बेन्झीन हा सुद्धा कॉमन नेमच आहे. बेन्झीन कोणाचा आहे, C6H6 चा. ओके, ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड काय फॉर्म्युला असतो त्याचा, CH3COOH. याला आपण काय म्हणतात, कॉमन नेम आहे. ॲसिटोन, कीटोन असते फॅमिली, ॲसिटोन. ओके, ॲसिटोन म्हणजे काय असतं, CH3C डबल बॉन्ड CH3. तर काय म्हणतात, ॲसिटोन. अल्डिहाइड, ओके, कोणता एखादा फॉर्म अल्डिहाइड असेल, फॉर्म अल्डिहाइड. हे सम एक्झाम्पल्स आहेत कॉमन नेमचे. दीज आर सम एक्झाम्पल्स. क्लोरोफॉर्म हे नाव ऐकलं जसं तुम्ही, है ना. तर ॲसिटोन, सो दिस इज ॲसिटोन. फॉर्मल्डिहाइड, व्हॉट इज फॉर्म्युला, H बॉन्ड CHO. H बॉन्ड काय असतो, CHO. याला काय म्हणतात, फॉर्मल्डिहाइड. ओके, सो दीज आर सम कॉमन नेम्स. कॉमन नेमला दुसरं नाव आहे काय म्हणतात, कॉमन नेम इज ऑल्सो कॉल्ड एज कॉमन नेमचं दुसरं नाव काय आहे, दुसरं नाव ट्रायवियल. काय नाव आहे, ट्रायवियल. IUPAC आहे. IUPAC नाही, कॉमन नेमचं दुसरं नाव काय आहे, ट्रायवियल. ट्रायवियल म्हणतात. दूसरी सिस्टम आहे IUPAC. IUPAC इज द अदर नेम, दॅट इज द अदर नेम ऑफ IUPAC. ओके, क्लोरोफॉर्म, CHCl3 काय, क्लोरोफॉर्म. C6H6 काय, बेन्झीन. ओके, C6H6 म्हणजे काय, बेन्झीन. CH3COOH म्हणजे काय, ॲसिटिक ॲसिड. CH3COCH3 म्हणजे काय, ॲसिटोन. HCHO म्हणजे काय, फॉर्मल्डिहाइड. सो ऑल दीज आर व्हॉट, सम ट्रॅव्हल नेम आणि सम काय, IUPAC नेम. सो इन IUPAC नेम सर्वात आधी काय सिलेक्ट करायची, स्ट्रेट चेन. कोणती स्ट्रेट चेन दिली तुम्हाला, समजा हा एक एक्झाम्पल आहे. याला आहे समजा OH आहे. ओके, इकडे आहे CH, इकडे आहे CH2 CH3 आहे, इकडे अजून CH2 आहे, इकडे अजून CH. तर इथून असं ब्रँच होते.
दिस इज कॉल्ड एज पॅरेंट चेन. या चेनला काय म्हणू? इट इज कॉल्ड एज पॅरेंट चेन. कशी चेन असते? स्ट्रेट चेन असते. ओके, ही पण स्ट्रेट चेन असते ब्रांचिंग, पण याला जी लॉंगेस्ट असते त्याला पॅरेंट म्हणायचं. जी मोठी असते, किती कार्बनची आहे? नंबर ऑफ कार्बन 1 2 3 4 5 6 कार्बन. याच्यात किती कार्बन आहेत? 2. जी छोटी असते त्याला काय म्हणायचं? ब्रांच. इट इज कॉल्ड एज ब्रांचड चेन. दिस इज कॉल्ड एज पॅरेंट चेन. याला कोणती चेन म्हणायची? पॅरेंट चेन. आणि पॅरेंट चेनला जो ग्रुप अटॅच असतो याला काय म्हणतात? सबस्टिट्यूएंट, किंवा इट इज कॉल्ड एज फंक्शनल ग्रुप. याला काय म्हणायचं? फंक्शनल ग्रुप. सो दिस इज द नॉमेनक्लेचर ऑफ व्हॉट? हायड्रोकार्बन्सचे नॉमेनक्लेचर कसे करतात? हे आहे मेथड. मेथड ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ कोणाचे? पॅरेंट चेन बनायचं. त्याला पॅरेंट चेन दिसते, क्लिअर दिसते. चला बघा, आवाज येतो आता. पॅरेंट चेन बघा, कोणती आहे पॅरेंट चेन? स्ट्रेट चेन जी असते त्याला काय म्हणायचं? पॅरेंट चेन. OH काय आहे त्याच्यात? OH इज व्हॉट? फंक्शनल ग्रुप. राईट. बघा OH काय आहे? बघा आता सांगा बघून. OH इज द फंक्शनल ग्रुप. राईट. ब्रांच कोणती आहे तिथं? ब्रांच CH2 CH3 is the branched chain. Okay, OH is the functional group. This OH, या OH ला काय म्हणतो आपण? फंक्शनल ग्रुप. कोणाचा असतो हा? अल्कोहोलचा असतो फंक्शनल ग्रुप. ही काय? पॅरेंट चेन. स्ट्रेट चेनला काय म्हणायचं? पॅरेंट चेन. याला काय म्हणायचं? फंक्शनल ग्रुप. ही काय असते? ब्रांच चेन. तर हा झाला एक एक्झाम्पल हायड्रोकार्बन. ज्यात काय असतात? कार्बन आणि हायड्रोजन. कार्बन आणि हायड्रोजन ज्याच्यात असतात त्याला काय म्हणायचे? हायड्रोकार्बन. याचं अजून डिटेल आहे. एक्झाम्पल्स, लॉट्स ऑफ एक्झाम्पल विल सी ऑन टुमॉरो. हे एवढं झाले आज. तर लक्षात राहतात एवढे. ओके.